सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय गुरु, जय लहानू बाबा. आणि लहानूजी स्वानुभव या यूट्यूब चॅनलवर मी कुमारी भूमिका मोकद्दम आपले सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत एक निष्ठावंत लहानू सेवक, ज्यांना लहानू बाबांच्या संतत्वाचा तसेच शिवरूपाचा अनुभव आला आहे, असे श्री गोविंद सावरकर सर आपल्यासोबत आहेत. जय लहानू बाबा सर. तर आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचा लहानू भक्तीचा प्रवास आपण यातून ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम सर, मला विचारावंसं वाटतं की तुमची लहानू बाबांबद्दल कशी श्रद्धा आहे. म्हणजे लहानू बाबा तुम्हाला दिसले किंवा त्यांचं स्मरण झालं तर तुम्हाला काय भाव तुमच्या मनात आहे? सर्वप्रथम श्री समर्थ लहानू बाबांना माझं कोटी कोटी नमन. जो प्रश्न केला आहे तो प्रश्न असा की साहित्यामध्ये लिहून ठेवलेला आहे अनेक संतांनी, एकोहम बहुश्याम, म्हणजे पृथ्वीवरती एकच तत्त्व असं कार्यरत असतं आणि सगळेजण आपण वेगवेगळ्या पद्धतीनं भक्ती करत असतो. आपण कोणी कोणते संत गजानन महाराज मानतात, कोणी अक्कलकोटचे स्वामी समर्थांना मानतात, पण तत्त्व मात्र एकच असते. त्याच पद्धतीचं माझ्या दृष्टिकोनातून श्री समर्थ लहानूजी बाबा म्हणजे एक ब्रह्मचैतन्य, सत्यतेचा पूर्ण आचरण करणारी एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री संत लहानूजी बाबा. सत्य आचरणा वाचून जे राष्ट्रसंतांनी लिहिलेलं आहे, कोणीचं ना मुक्त होतो रे बाबा, कशाला काशी जातो रे बाबा. राष्ट्रसंतांच्या ज्या प्रत्येक काव्यामध्ये एक सत्य हा शब्द वारंवार आलेला आहे. तर सत्यतेचं मूर्तिमंत रूप म्हणजे श्री समर्थ लहानूजी बाबा होय असं मला वाटतं. आणि परत श्रद्धा, भक्ती आणि विश्वास ज्या ज्या पद्धतीचा तुमचा वैयक्तिक असेल त्या त्या पद्धतीची फलप्राप्ती, फलश्रुती आपल्या भक्तांना मिळत असते. नक्कीच याचा सर्व भक्तांना सुद्धा अनुभव आहेच. तर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्हाला लहानू भक्तीचा मार्ग कसा गवसला, भक्ती मार्ग कसा? सर्वप्रथम आमचे स्वर्गीय डॉक्टर शंकरराव मिटकर म्हणजे आईचे वडील, हे आमचं गाव जवळपास खैरी अंजी म्हणजे आर्वी ते वर्धा रोडवरती एक गाव आहे. कामठी स्टॉपवरून एक फरलांग धाम नदीच्या तीरावरती आमचं गाव आहे खैरी. तर त्या काळामध्ये आमच्या गावातील लोक आर्वीची मुख्य बाजारपेठ कापसाची असल्यामुळे इथे कापसाच्या गाड्या, बैलगाड्या घेऊन यायचे आणि बैलगाड्याची ते विक्री झाली, कापसाची विक्री झाल्यानंतर बैलगाडीनेच ते टाकरखेडला जायचे. त्यावेळेस जायचा रस्ता नव्हता. सगळ्या लहानू भक्तांना तो काळ माहिती आहे, परिचित आहे. तर एक खूप असे निष्ठावंत सेवक म्हणता येणार नाही, एक जसे सर्वसामान्य भक्त जात होते की लहानूजी बाबा भिंतीकडे बघतात आणि मनातल्या मनात बोलतात, स्वगत बोलतात. आज आपल्याला कळते की ते स्वगत आहे, परंतु बोलतात अशी एक संपूर्ण पंचक्रोशीमध्ये त्यांची ख्याती होती. तसेच आमचे आजोबासुद्धा जायचे. आणि काय झालं की जाता जाता त्यांना अनुभव घडले. आमची आजी बिमार असताना आणि डॉक्टरी पेशात असूनसुद्धा आमचे आजोबा हतबल झाले, दुरुस्त करू शकले नाही. जो महिलेचा मासिक धर्माचा जो विषय असतो तो विषयाची बिमारी तिला झालेली होती, दुरुस्त करू शकले नाही. परंतु ती लहानूजी बाबाकडे जेव्हा तिला आणलं तेव्हा ओसरीत लहानूजी बाबा बसलेले होते म्हणे. आमची आजी सांगायची, तीसुद्धा स्वर्गवासी झाली 2022मध्ये. तर ती सांगायची आम्हाला की बाबांनी असा दुरूनच मला हात केला म्हणे की थांब तिथेच थांब. बाबा आले म्हणे आणि म्हणत होते म्हणे की तंबाखू घे, आणि तंबाखू दिला आणि त्या तंबाखाच्या प्रसादाने ती दुरुस्त झाली. त्यामुळे लहानूजी बाबांचा जो प्रवास आहे त्यानंतर माझ्या आईला दर्शन झालं, माझ्या वडिलांना दर्शन झालं. एकदाचा प्रसंग माझे वडील आजही सांगतात की आम्ही दोघंजणं आणि माझ्या आजोबा आणि वडिलांचं रिलेशन असं की मामे भाचे ते दोघंजण. तर लहान्या तुमची जोडी तुटत नाही रे लहान्या, असा शब्द उच्चारला म्हणून. खरोखर माझ्या वडिलांच्या हातानेच आमच्या आईच्या वडिलांची म्हणजे डॉक्टर शंकररावजी मिटकर यांची सेवा झाली आयुष्यभर. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरी त्या वारंवार व्हायच्या. आणि एक त्यांनी फोटो आणला होता ब्लॅक अँड व्हाईटचा त्या काळामध्ये,
तर तो फोटो माझ्या जन्मापासून लागलेला, जन्माच्या आधी लागलेला फोटो होता तो. तर तो फोटो लहानपणापासून पाहता पाहता त्या प्रतिमेतून बाबांचं मला एक प्रकारचं ध्यास लागला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि बाबांनीच मग मला इकडे तिकडे वर्धा साईडला गाव असूनसुद्धा इकडच्या भागात आणण्याचं कारण म्हणजे चिंचोली डांगेला मी एक शिक्षकी पेशामध्ये नोकरीसुद्धा करतो. आणि मग सहजच आर्वीत आल्यानंतर ही संतभूमी आहे, एकूण 27 संत या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. तर इथून मग माझं जाणं येणं टाकरखेडला जास्त वाढलं. असा हा व्यासंग ध्यास मला बाबांचं सद्य परिस्थितीत आहे. आणि असेच आशीर्वाद तुमच्यावर राहो बाबांचे. आणि समोरचं मला असं विचारायचं आहे की तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे लहानुजी स्वानुभव, हो. त्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? हो, हा पण एक छान प्रश्न तू केला आहे की याची संकल्पना म्हणजे काय झालं की 2010मध्ये 2001ला मी नियुक्त झालो चिंचोली डांगे इथे. आणि 10पर्यंत मी गावावरूनच जाणं येणं करायचो. खैरी ते चिंचोली डांगे असं 32 किलोमीटरचं अंतर. परंतु नंतर काय झालं की मी 2010मध्ये आर्वीला राहायला आलो. आणि राहायला आल्यानंतर मग या परिसरातले जे काही लोक आहे, मला म्हातारे लोक भेटायचे, त्यांना मी सहज एक प्रश्न विचारायचो की तुम्ही महाराजांना बघितलं का? तर महाराजांना बघितलं म्हटल्यानंतर काही लोक मला प्रतिसाद द्यायचे की हो बा बघितलं आहे. मग सांगा एखादा अनुभव प्रसंग सांगा, काय तिथे तुम्ही गेल्यानंतर काय बोलले का बाबा, काय झालं, कोणत्या घटना घडल्या? तर असे विचारता विचारता अनेक लोकांना मग हा प्रश्न माझा नित्याचा झाला. जेव्हा केव्हा म्हातारं व्यक्ती मला मिळालं, महिला असो की पुरुष असो, त्यांना मी विचारायचो. तर त्यातून मग ऐकल्यानंतर अत्यानंद व्हायचा. आणि मन असं जेवण केल्यानंतर जसं आपण तृप्तीची ढेकर देतो तसं वाटायचं, परंतु ते माझ्याच पुरतं व्हायचं. तर असं करता करता काय झालं की मला एक मनात असा विचार आला की आजच्या काळामध्ये हे जे समाज माध्यम आहेत, तर त्यातलं एक यूट्यूब हे महत्त्वाचं माध्यम मला वाटलं. आणि सहज एकदा दर्शनाला गेलो असता सध्याचे जे कार्यकारी संचालक आहेत सुरेश उर्फ बाळासाहेब पावडे, त्यांना मी प्रश्न केला की आपण जर असं केलं तर चालेल काय? तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं की बा आपण अंधश्रद्धेकडे नाही वळायला पाहिजे. तर मग त्यातून परत आणखी एक क्लेरिफिकेशन असं मनाला वाटलं की हे जे काही बाबांचे अनुभव साक्षात्कार म्हणून, अनुभव साक्षात्कार म्हणजे काही चमत्कार वगैरे नाही आणि याच्यातून काही अंधश्रद्धा पसरणार नाही, याची आपण काळजी घेऊ. आणि त्या दृष्टीनं तो प्रवास मग सुरू झाला. तर सर्वप्रथम एप्रिल महिन्यामध्ये 3 वर्षाच्या आधी 2022मध्ये 22 एप्रिल 2022ला श्री संत सत्यदेव बाबा, जे लहानोजी समर्थांचे गुरुबंधू आहेत, जसं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सत्यदेव बाबा आणि लहानोजी बाबा, हे जे सद्गुरू आडकोजी बाबांचे शिष्य 3, त्यापैकी जे सत्यदेव बाबा आहे, ज्यांच्यावरती लहानोजी समर्थांचं अत्यंत प्रेम होतं, एकमेकांचं त्यांच्यावर प्रेमच होतं. आणि अनेक जे लहानू भक्त आपल्याला मुलाखती देतात त्यातून ते दिसून पडतं.